मला ते खूप आवडले, पण त्यात एक प्रश्न मला पडत आहे की 7 दिवसाचा कोर्स म्हटला तुम्ही, म्हणजे तो कुठला कोर्स असतो नेमका? तर आपल्या विश्वविद्यालयामध्ये जो कोणी विद्यार्थी राजयोग शिकण्यासाठी येतो तर त्याला एक नियम आहे, त्याला पहिल्यांदा 7 डेज कोर्स केला पाहिजे. आता 7 डेज कोर्स म्हणजे काय आहे, तर अध्यात्माची प्राथमिक माहिती, आध्यात्मिक ज्ञान आणि राजयोग याची प्राथमिक माहिती म्हणजे हा 7 डेज कोर्स आहे. हा 7 डेज कोर्स कोणीही करू शकतो. जवळजवळ एक 5 ते 6 वर्षाचा विद्यार्थी, त्याच्या पुढे 100 वर्ष वयोगटातली व्यक्ती, कुणी स्त्री असो पुरुष असो, कुठल्याही जातीतली असो, धर्मातली, वंशातली, पंथातली, भाषेतली असो, ही व्यक्ती इथं येऊन हा 7 डेज कोर्स करू शकते. आता ह्या 7 डेज कोर्स मध्ये आपल्याला काय शिकवलं जाणार, तर ह्या 7 डेज मध्ये आपल्याला 7 पाठ शिकवले जातात. त्याच्यामध्ये पहिला पाठ शिकवला जातो की स्वची ओळख, म्हणजे मी कोण आहे, जे आपलं बेसिक अध्यात्माचा पहिला पाठ आहे की मी कोण आहे, मीची ओळख, स्वतःची ओळख. स्वतःची ओळख. दुसरं आहे परमात्म्याचा परिचय, ईश्वराचा सत्य परिचय. ईश्वर कोण आहे, कसा आहे, तो कुठं राहतो, त्याचं कर्तव्य काय आहे, त्याची गुणशक्ती काय आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये शिकवलं जातं. त्यानंतर तिसऱ्या पाठामध्ये ईश्वराची कर्तव्य जी आहे तर ती जास्त एक्सप्लेन करून शिकवली जातात. त्यामध्ये परमात्मा 3 कर्तव्य करतो, स्थापना, या सृष्टीची स्थापना, या सृष्टीचा विनाश आणि नवीन सृष्टीची पालना. तर हे डिटेलमध्ये सांगितलं. त्यानंतर 4थ्या पाठामध्ये आपल्याला सृष्टीचक्र, ही जी संपूर्ण सृष्टी आहे ही सृष्टी एक चक्राप्रमाणे फिरत, तर ह्याचं काय रहस्य आहे, काय राज आहे, ते चक्र कसं फिरतं, ह्याच्याविषयी अगदी डिटेल माहिती आपल्याला 4थ्या पाठामध्ये सायन्सच्या थ्रू का? सायन्स, स्पिरिच्युअल सायन्स थ्रू हे शिकवलं. त्यानंतर पुढच्या पाठामध्ये आपल्या जन्मांची कहाणी, म्हणजे आपण आत्मा ह्या सृष्टीचक्रामध्ये किती जन्म घेतो, कसे जन्म घेतो, हे सगळं सांगितलं होतं. आणि त्याचबरोबर धर्म, मूळ धर्म किती आहे, धर्म कसे वाढत गेले. ह्या सृष्टीचक्राला एक झाड पण म्हणलेलं आहे. तर ही सृष्टी एका झाडाप्रमाणे, जसं प्रत्येकाची एक फॅमिली ट्री असते, तसंच हे जसं म्हटलेलं आहे वसुधैव कुटुंबकम, हा विश्व एक परिवार आहे. तर ह्याची सुद्धा एक ट्री आहे, फॅमिली ट्री आहे. तर ही कशी वाढत गेली, त्याचं आहे कल्पवृक्ष या नावाने हे पाठ शिकवला जातो. आणि त्यानंतर 6वा दिवस जो असतो त्याच्यामध्ये आपल्याला राजयोग मेडिटेशन काय आहे, ते कसं करायचं, त्याचा आपल्याला काय फायदा होतो, त्याच्यामुळे प्राप्ती काय होतात, तर हे आपल्याला शिकवलं जातं. आणि शेवटच्या दिवशी ज्या व्यक्तीचे काही मनामध्ये प्रश्न असतील तर ते प्रश्न उत्तरांचं सेशन होतं. तर असा हा 7 डेज कोर्स केला जातो. त्यासाठी फक्त आपल्याला आपल्या दिवसभरातला 1 तास वेळ काढून आपण इथे यायचं आहे. मग शक्यतो सर्व सेवा केंद्रावरती सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 8, 8:30 वाजेपर्यंत यामधला आपल्याला जो फ्री वेळ आहे त्यातला 1 तास वेळ आपण द्यायचा. मग आपण हे बेसिक नॉलेज समजून घ्यायचं. आपल्याला आवडलं तर आपण कंटिन्यू करू शकतो.